दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा आज निकाल लागलाय। पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय। सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेप तसेच 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा अखेर निकाल लागलाय। या प्रकरणातील 5 आरोपींपैकी इतर 3 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। न्यायालयाच्या या निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया दिली। संपूर्ण निकालाकडे जवळजवळ तुम्हाला असं 2013 साली जवळपास 11 वर्ष झालेली आहेत आणि कित्येक वर्ष तर आरोपी सापडतच नव्हते। त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात आणि अख्ख्या देशामध्ये जे आहे फार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या। शेवटी ही आरोपी हे सगळे भेटले आणि ही जी केस जी आहे शेवटी ही आज पूर्ण झाली। आणि दाभोळकरांच्या बाबतीमध्ये ते अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली। किंबहुना महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धाच्या विरुद्ध कायदा निर्माण केला पाहिजे आणि जे लोक अंधश्रद्धा निर्माण करत असतील त्यांच्या विरुद्ध पावलं उचलली पाहिजे, असा सुद्धा त्यांचा आग्रह होता। या प्रकरणातील 2 आरोपींना शिक्षा झाली आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। मात्र ज्या 3 जणांना शिक्षा झाली नाही, ज्यांना निर्दोष सोडण्यात आले, त्या संदर्भात आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत निश्चित जाऊ। आमच्या वकिलांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात पुढे वाटचाल करू, असं नरेंद्र दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।